आपला आजचा घटक आहे चौरस किंवा भौमितिक आकृत्यांमधील संख्या. तर त्यावरील पहा काय घटक आहे आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात. तर या प्रश्न प्रकारात चौरसामध्ये 9 संख्यांची एका विशिष्ट पद्धतीने आणि सूत्राने मांडणी केलेली असते. त्या मांडणीचे निरीक्षण करून त्या संख्यांतील संबंध, उदाहरणार्थ बेरीज असेल, पटीतील संख्या म्हणजे गुणाकाराच्या पाड्यातील संख्या असतील, वर्गसंख्या, मूळ संख्या इत्यादी लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या शोधायची असते. पहा उदाहरणार्थ असे चौकोन असतो, चौकोनामध्ये भाग करून पुन्हा त्यात संख्या लिहिलेल्या असतात आणि मग त्यातील संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे पर्यायातून आपल्याला शोधायचं असतं. व्यवसाय सोडवायला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न पहा, इथे हा चौकोन दिलेला आहे आणि या चौकटीमध्ये छोटे छोट्या पुन्हा चौकटी करून त्यामध्ये संख्या लिहिलेल्या आहेत आणि ते एक प्रश्नचिन्ह आहे. सोबतच्या चौरसात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. पहा आता इथे आपल्याला निरीक्षण करायचं आहे. एकतर आडव्या संख्यांचा संबंध असतो किंवा कधीकधी उभ्या संख्यांचा सुद्धा संबंध असतो. मग आता आपल्याला इथे आडव्याचा संबंध आहे की उभ्या संख्यांचा एकमेकांशी संबंध आहे हे आपल्याला इथे पाहायचं आहे. तर पहा, जर आपण निरीक्षण केलं तर पहिली जर 2 संख्यांचा जर विचार केला 10 आणि 9 आणि पुढची संख्या तर मोठी आहे, म्हणजे ह्या 2 संख्येंचा संबंध होऊन किंवा पटीमध्ये ह्या संख्या वाढून किंवा यांची बेरीज करून ही मोठी संख्या तयार झालेली आहे. तर इथे बेरीज तर नाही, 10 आणि 9ची बेरीज 19 येते, परंतु इथे 90 आहे. मग आता संख्या वाढली म्हणजे एकतर गुणाकार झालेला आहे किंवा बेरीज झालेली आहे. जर संख्या पुढची जर कमी झाली असती तर वजाबाकी किंवा भागाकार झाला असता, परंतु इथे 90 ही संख्या पहिल्या 2 संख्येपेक्षा मोठी असल्यामुळे एकतर बेरीज किंवा एकतर गुणाकार झालेला आहे. आता इथे बेरीज तर झालेली नाही, मग आपण गुणाकार पाहूयात. 10 आणि 9चा जर गुणाकार केला तर 10 9 90. तर हे इथं योग्य उत्तर वाटत आहे. आता हेच सूत्र खालच्या चौकटीमध्ये सुद्धा आहे का आपण पाहूयात. जर पहिल्या आणि दुसऱ्या ठिकाणी जर हे सूत्र जर योग्य राहिलं तर तिसऱ्या ठिकाणी सुद्धा हेच सूत्र योग्य असण्याची शक्यता आहे. आता इथे पाहूयात 8 आणि 6चा गुणाकार, इथे आपण गुणाकार केला म्हणून इथे सुद्धा गुणाकार करायचा. 8 आणि 6चा गुणाकार 48 येतो का, तर 8 6 48. तर इथे सुद्धा गुणाकाराची ट्रिक योग्य आहे, म्हणजे आता मध्ये सुद्धा गुणाकारच असणार आहे. तर 12 आणि 5चा गुणाकार जर केला तर 12 पंचे 60 उत्तर येतं आणि आपल्या पर्यायामध्ये सुद्धा इथे 60 उत्तर आहे किंवा 60 नंबरचा पर्याय आहे, म्हणून पर्याय तिसरा हे योग्य उत्तर आहे. इथे गुणाकाराची ट्रिक, आडवा गुणाकार, पहिल्या 2 संख्येंचा गुणाकार आणि पुढे त्याचं उत्तर, याप्रमाणे ही ट्रिक आहे. प्रश्न दुसरा पहा, इथे चौकट आहे, समोर प्रश्न आहे. सोबतच्या चौरसात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. पहा आता निरीक्षण करायचं आहे. आपण इथे जर निरीक्षण केलं तर पहा, ही मोठी संख्या आहे आणि पुढच्या 2 छोट्या संख्या आहेत. इथे सुद्धा पहिली संख्या मोठी आहे आणि पुढच्या 2 संख्या छोट्या आहे, म्हणजे ह्या 2 छोट्या संख्यांची बेरीज किंवा गुणाकार करून ही संख्या पहिली बनलेली आहे. तर आपण पाहूयात सर्वप्रथम बेरीज करून. पहा, 23 आणि 24ची जर बेरीज केली तर 47 उत्तर येतं का, तर हो, 23 आणि 24ची जर बेरीज केली तर 47 उत्तर येतं. इथे जर आपण बेरीज केली आणि इथे पहा, ही उलटी बेरीज आहे, आधी उत्तर दिले आणि नंतर पुढे बेरजेच्या संख्या दिलेल्या आहेत. तर 24 आणि 23ची बेरीज 47, याप्रमाणे उलट्या ह्या संख्या लिहिलेल्या आहेत. आता इथे दुसऱ्या ठिकाणी जर आपण पाहिलं दुसऱ्या चौकटीमध्ये तर 35 आणि 35ची जर बेरीज केली तर 70 उत्तर येतं, म्हणजे इथे सुद्धा बेरजेची मांडणी आपल्याला दिसत आहे किंवा बेरजेचं सूत्र इथे दिसत आहे. आता इथे सुद्धा काय असणार आहे, मग बेरजेचं सूत्रच असणार आहे. तर 20मध्ये अशी कोणती संख्या जर मिळवली, म्हणजे इथे कोणती अशी संख्या ठेवली आणि त्यांची जर बेरीज केली तर 85 उत्तर येत आहे. तर पहा, इथे जर आपण 65 ही संख्या जर ठेवली आणि त्याच्यामध्ये जर 20 मिळवले तर 85 उत्तर येतं, म्हणून पर्याय पहिला हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न तिसरा, इथे चौकट आहे आणि प्रश्न पाहूयात. सोबतच्या चौरसात प्रश्नचिन्हाच्या जागी
कोणती संख्या येईल? पहा, आता सर्वप्रथम निरीक्षण करून घ्यायचं. तर इथे पहा, मध्ये आपल्याला मोठ्या संख्या दिसत आहे आणि कडेला छोट्या संख्या दिसत आहे. तर इथे कोणतं सूत्र लागू होईल हे आपण पाहूयात. तर कडेच्या 2 संख्या ज्या आहेत त्यांची जर बेरीज केली तर उत्तर 9 येते. मग बेरजेचं इथे सूत्र आपलं लागू पडत नाही. तर आपण आता गुणाकार करून पाहूयात. 5 आणि 4चा जर गुणाकार केला तर 5 चोक 20 आणि त्यांचा गुणाकार इथे दोघांच्या मध्ये लिहिलेला आहे. आता तेच सूत्र आपण इथे मधल्या चौकोनात पाहूयात. 8 आणि 5चा गुणाकार जर केला तर 8 पंचे 40 उत्तर मध्ये लिहिलेलं आहे. आणि आता मग शेवटच्या चौकटीत सुद्धा हेच असणार आहे. 4 आणि कोणाचा गुणाकार केला तर त्याचं उत्तर 24 येत आहे. तर 4 आणि 6चा गुणाकार केला तर 4 सक 24 त्याचं उत्तर मध्ये येतं, म्हणजे इथे 6. 4 6 24, प्रश्नचिन्हाच्या जागी 6 ही संख्या येत आहे. पर्याय तिसरा. प्रश्न चौथा. सोबतच्या चौरसात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पहा, आता इथे चौकट दिली आहे, परंतु चौकटीमध्ये छोट्या छोट्या चौकट न करता उभ्या, आडव्या आणि तिरक्या रेषा मारून त्याचे भाग केलेले आहेत आणि प्रत्येक भागामध्ये संख्या लिहिलेल्या आहेत. पहा, आता इथे जर आपण निरीक्षण केलं तर 2 3 5 9 17 33 याप्रमाणे चढत्या क्रमाने संख्या होत गेलेल्या आहेत. संख्या चढत्या क्रमाने झालेल्या आहेत, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 65च्या पुढील संख्या असणार आहे. म्हणून आपला इथे चौथा पर्याय हा तर इथे कॅन्सल होतो. पहा, 65च्या पुढील संख्या असणार आहे म्हणून चौथा पर्याय इथे आपला लगेच कॅन्सल होतो. आता पुढील विचार आपण करूयात. पहा, ज्या वेळेला चौकटीत असे त्रिकोण करून त्यामध्ये संख्या ज्या वेळेला लिहिलेल्या असतात त्यावेळेला एकतर संख्यांचा समोरासमोरील संबंधसुद्धा समोरासमोरील त्रिकोणातील संख्यांचा संबंध असू शकतो किंवा मग क्रमाने संख्यांचा संबंध असू शकतो. पहा, इथे क्रमाने संख्येचा तर आपल्याला काही संबंध दिसत नाही आहे. तर आपण समोरासमोरील संख्येचा काय संबंध येतो का हे आपण पाहूयात. तर पहा, इथे जर आपण निरीक्षण केलं तर पहा, आपण जर वजाबाकी केली समोरासमोरील संख्येची जर आपण वजाबाकी केली तर 17 आणि 2ची वजाबाकी केली तर 15 उत्तर येतं. पुढच्या 2 समोरासमोरील संख्या घेतल्या तर 33 वजा 3 यांची वजाबाकी केली तर 30 उत्तर येतं, म्हणजे 15च्या दुप्पट यांची वजाबाकी आलेली आहे. आता पुढच्या 2 संख्या घेतल्या 65 वजा 5 तर त्याचं उत्तर 60 येतं, म्हणजे आता 30च्या पुन्हा दुप्पट याचं उत्तर आलेलं आहे. पहा, पहिल्या संख्येचं उत्तर काय आलं? 15. 15च्या दुप्पट 30 आणि आता 30च्या दुप्पट 60. आता आपण शेवटच्या संख्या पाहूयात, जिथे की प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. जर त्या प्रश्नचिन्हाच्या जागी आपण 129 ही संख्या जर ठेवली आणि त्याच्यातून समोरील संख्या जर 9 ही वजा केली तर 120 उत्तर येतं आणि हे 60च्या दुप्पट आहे. म्हणजे पहा, समोरासमोरील संख्येची वजाबाकी करून त्यांचं जे उत्तर येतं ते दुप्पटीने वाढत जातं. पहा, 15 30 60 आणि 120 याप्रमाणे हे उत्तर वजाबाकीचं दुपटीने वाढत गेलेलं आहे. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी 129 ही संख्या येईल. पहा, पर्याय पहिला इथे 129 दिलेला आहे. पुढचा प्रश्न, 5वा प्रश्न. पहा, आता वर्तुळ दिलेलं आहे. वर्तुळामध्ये उभ्या, आडव्या आणि तिरक्या रेषा काढून त्रिकोण बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये संख्या लिहिलेल्या आहेत आणि त्याचा प्रश्न इथे आहे. पहा, सोबतच्या वर्तुळात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता ह्या जर संख्येचं आपण जर निरीक्षण केलं तर समोरासमोरील संख्या जर पाहिल्या तर इथे आपल्याला बेरीज वजाबाकी असं कुठलंही सूत्र दिसत नाही. आता आपण गोल क्रमाने संख्या पाहूयात. पहा, इथे 2 आहे प्रश्नचिन्ह आणि मग संख्या क्रमाने वाढत 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 19पर्यंत वाढत गेलेल्या आहेत. आणि आता आपण ह्या संख्येचं जर निरीक्षण केलं तर ह्या सर्व संख्या आपल्याला पहा 5 7 11 13 17 19 आणि 2 ह्या सर्व संख्या काय आहेत? मूळ संख्या आहेत. कोणत्या संख्या आहेत? मूळ संख्या क्रमाने लिहिलेल्या आहेत, म्हणजे इथे सुद्धा आपल्याला मूळ संख्याच असू शकते. मग इथे अशी कोणती मूळ संख्या आहे 2 नंतर येणारी आणि 5च्या अगोदर असणारी? तर ती 3 ही मूळ संख्या आहे.
इथे प्रश्नचिन्हाच्या जागी 3 ही संख्या ठेवली तर 2 पासून 19 पर्यंत ह्या क्रमाने मूळ संख्या आहेत, म्हणून पर्याय दुसरा हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 6 पहा, वर्तुळात संख्या दिलेल्या आहेत. खालील वर्तुळात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पहा, आता इथे सर्वप्रथम संख्यांचं निरीक्षण करायचं आणि समोरासमोरील संख्येचा काय संबंध दिसतो का हे सर्वप्रथम पाहायचं आहे. समोरासमोरील संख्येचा काय संबंध दिसतो तर निरीक्षण केलं असता बेरीज वजाबाकी गुणाकार असा कुठलाही संबंध समोरासमोरील संख्येचा इथे आपल्याला दिसून येत नाही. मग आता आपण क्रमाने संख्या पाहूयात. इथे 2 पासून संख्या चढत्या क्रमाने आपल्याला गेलेल्या दिसत आहेत. तर आता इथे पाहूयात काय आहे या संख्यांमध्ये निरीक्षण करून. तर निरीक्षण केलं असता पहा, सर्वात छोटी संख्या 2 आहे. 2च्या जर दुप्पट केले तर 4 येतात. 4च्या दुप्पट 8, 8च्या दुप्पट 16, 16च्या दुप्पट 32, 32च्या दुप्पट 64 आणि 64च्या दुप्पट जर केलं तर 128 ही संख्या येते आणि 128च्या दुप्पट 256 ही संख्या येते. अशा प्रकारे वर्तुळातील सर्व संख्या पूर्ण होतात, म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी 128 ही संख्या येईल. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 7 पहा, आता इथे चौकोनात किंवा वर्तुळात संख्या दिलेल्या नाहीत, तर अशा छोट्या 3 चौकटीमध्ये संख्या दिलेल्या आहेत आणि इथे 1, 2, 3 चौकटी अशा देऊन आणि पुढे चौथ्या चौकटीमध्ये काय केलेलं आहे, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. सोबतच्या प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते दिलेल्या पर्यायातून शोधा. आता पहा, इथे आपल्याला पाहायचे कोणत्याही 2 संख्येचा संबंध तिसऱ्या संख्येशी असणार आहे. याप्रमाणे हे पहिलं बॉक्स, दुसरं, तिसरं आणि चौथं. तर आपण पाहायचं कोणत्या 2 संख्येचा संबंध तिसऱ्या संख्येसोबत आहे. तर इथे पहा, ह्या 2 लहान संख्या आहेत आणि इकडे मोठी संख्या आहे. 5 आणि 7चा संबंध 35 सोबत काय आहे तर 5 आणि 7चा जर गुणाकार केला तर 35 उत्तर येतं. 5 7 35. तर इथे सुद्धा आता पुढच्या चौकटीमध्ये सुद्धा गुणाकाराचा संबंध आहे का तर 4 8 32. इथे सुद्धा गुणाकार आहे. पुढे जर पाहिलं तर 7 6 42. इथे सुद्धा गुणाकार आहे. म्हणजेच आता चौथ्या चौकटीमध्ये सुद्धा इथेही गुणाकाराचा संबंध असणार आहे आणि 8 9चा जर गुणाकार केला तर 8 9 72 हे उत्तर येतं, म्हणून पर्याय चौथा हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 8 पहा, इथे सुद्धा सेम वरील चौकटीप्रमाणेच चौकटींचा पॅटर्न दिलेला आहे, परंतु प्रश्नचिन्ह इथे शेवटी न देता इथे मध्ये दिलेलं आहे. परंतु असं असेल तरीसुद्धा कोणत्याही 2 संख्येचा संबंध तिसऱ्या संख्येसोबत येणार आहे हे मात्र नक्की. आता प्रश्न पाहूयात. सोबतच्या प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते दिलेल्या पर्यायातून शोधा. आता इथे आपण पाहायचे सगळीकडं 1 1 1 हीच संख्या आहे, तर इथे थोडं शोधणं आपल्याला अवघड आहे. इथे बेरीज आणि वजाबाकी तर नाही आहे, कारण बेरीज केली तर 2 येईल, वजाबाकी केली तर 0 येईल, म्हणजे बेरीज वजाबाकीचा संबंध नाही. इथे गुणाकाराचा संबंध असू शकतो किंवा वर्गसंख्या असू शकते. आता इथे पाहूयात आपण दुसऱ्या संख्येमध्ये. तर 2 आणि 4 यांची बेरीज केली तर 6 येते, परंतु 2 आणि 4 यांचा जर गुणाकार केला तर बेचोक 8, म्हणजे पहिल्या 2 संख्येचा गुणाकार पुढे दिलेला आहे. म्हणजे इथे सुद्धा 1 आणि 1चा गुणाकार केला तर त्याचं उत्तर 1च येतं. आता तिसऱ्या चौकटीत पाहूयात. 3 आणि 9चा गुणाकार केला तर 27 उत्तर येतं. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला 4 आणि आणखी कोणाचा गुणाकार केला तर त्याचं उत्तर 64 येत आहे, हे शोधायचे. मग पहा, 4 आणि 16चा जर गुणाकार केला, 4 आणि 16चा गुणाकार केला तर 16 चोक 64 हे उत्तर येतं, म्हणून पर्याय तिसरा हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 9 पहा, मोठी चौकट दिलेली आहे आणि त्यामध्ये 9 संख्या मांडून दिलेल्या आहेत. याचा प्रश्न पाहूयात. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता पहा, संख्येचं जर आपण निरीक्षण केलं तर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हा कोणताही संबंध इथे आपल्याला दिसत नाही आहे. जर करून पाहिलं, बेरीज करा, उलटी बेरीज करा, सरळ बेरीज करा, गुणाकार करा, मधल्या संख्येचा करा, कडेच्या संख्येचा करा, वजाबाकी करा,
तर कुठलीही ट्रिक इथे लागू पडत नाही किंवा कुठलंही सूत्र इथे लागू पडत नाही. तर आता आपण संख्यांचं निरीक्षण करू. ह्या कोणत्या वेगळ्या प्रकारच्या संख्या आहेत का? तर हे निरीक्षण आपण केलं असता तर आपल्याला ह्या सर्व संख्या काय दिसत आहेत? तर ह्या सर्व मूळ संख्या दिसत आहेत. पहा 13, 19, 17, 23, 29, 31, 37, 41 या सर्व मूळ संख्या आहेत. म्हणजे आता इथे प्रश्नचिन्हाच्या जागीसुद्धा मूळ संख्याच येणार आहे. आणि पर्यायामध्ये जर आपण पाहिलं असता तर 43 फक्त हीच मूळ संख्या आहे. बाकी 52, 45 किंवा 48 या मूळ संख्या नाहीत. म्हणून आपलं योग्य उत्तर असणार आहे 43. इथे 43 संख्या ठेवली तर सर्व मूळ संख्यांचा हा गट तयार होणार आहे. आणि म्हणून आपलं योग्य उत्तर असणार आहे फक्त अयोग्य पर्याय दुसरा. प्रश्न 10 चौकट दिलेली आहे. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पहा आता निरीक्षण जर आपण केलं तर कडेला 2 छोट्या संख्या आहेत आणि मध्ये मोठी संख्या आहे. आणि जर 7 आणि 8चा जर गुणाकार केला तर 7 8 हे 56. त्याचा गुणाकार इथे मध्ये आपल्याला दिलेला आहे. तेच सूत्र खाली आहे का ते आपण पाहूयात. 4 आणि 6चा जर गुणाकार केला तर 4 सक 24. त्याचं उत्तर मध्ये येतं. इथे सुद्धा गुणाकाराचं सूत्र आहे. मग आता सेम आपल्याला इथे मधल्या चौकटीत सुद्धा असणार आहे. 9 आणि 5चा गुणाकार केला तर 9 5 45 ही संख्या इथे प्रश्नचिन्हाच्या जागेमध्ये येणार आहे. म्हणून पर्याय पहिला हे आपलं योग्य उत्तर असणार आहे.